निकम कुटुंबियांच्या आपण शेवग्याच्या मळ्यात आता आलेलो आहोत. एक अतिशय छानशी पद्धत तुम्हाला दिसते. लांब सडक कैची आहे आणि याचा डिझाईन सुद्धा याच कुटुंबातल्या या मुलांनी केलेला आहे. आणि या कैचीनी वर असलेले हे शेवग्याच्या शेंगा सुद्धा हे तोडत आहेत. निकम कुटुंबाचं हे शेवग्याचा मळा. आपण यांची गोष्ट मागच्या स्टोरीमध्ये बघितली की कसं हे कुटुंब एका छोट्या स्वरूपातनं इतक्या मोठ्या शेती व्यावसायिकांमध्ये त्यांचं रूपांतर झालं. जे कुटुंब एका झापात राहत होतं तिथपासून आता फळ शेतीकडे वळालेलं हे एक कुटुंब. आबासाहेब, तुम्ही मला असं मगाशी सांगितलं की ही गोष्ट सुरू झाली साधारण 200 रुपयावरनं. तुम्हाला पगारामधनं उरलेले 200 रुपये मिळाले आणि ते तुम्ही त्याची गुंतवणूक तुम्ही त्या रोपांमध्ये केली. तर आता हे 200 रुपयाचं कुठपर्यंत हा प्रवास झाला? आता तुम्ही काय काय लावताय आणि किती शेती आहे? मॅडम, प्रवास तसा खूप मोठा आहे. तर तो 1989 तर आतापर्यंत म्हणजे साधारण एक 35 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये बोरींपासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग डाळिंबाची सुरुवात झाली, डाळिंबानंतर मग आवळ्याची सुरुवात झाली. मग आवळ्याच्या सुरुवातीनंतर मग आम्ही परत पेरूकडे निघालो. मग व्हीएनआर व्हरायटी आणली छत्तीसगडवरनं. त्याच्यानंतर मग आम्ही लखनौवरनं पेरूच्या सगळ्या व्हरायट्या म्हणजे भारतीय व्हरायट्या लखनौ युनिव्हर्सिटीमधनं जी-विलास, जी1, जी2, श्वेता, ललित, ॲपल गावा, अलाहाबाद सफेदा या सर्व भारतीय व्हरायट्या आम्ही 35,000 रुपयांची एक गाडी भरून आणली. त्याच्यामध्ये आम्ही काही लागवडी केल्या, काही पुण्याच्या मित्रांनी लागवडी केल्या, काही थेऊरच्या मित्रांनी लागवडी केल्या आणि मग त्याच्यानंतर मग पेरूची भरभराटी चालू झाली. मोठ्या प्रमाणात पेरूच्या लागवडी चालू झाल्या. पण पेरूमध्ये पैसे होत नव्हते म्हणून काही बागा शेतकऱ्यांनी पेरूच्या पण काढून टाकल्या. तशीच आवळ्याची पण भरभराटी चालू झाली. आवळ्याच्या पण लागवडी वाढल्या, परंतु आवळ्याच्या पण लागवडी वाढल्यानंतर रेट कमी झाले आणि आवळ्याच्या पण काही बागा काढल्या. आणि मग त्याच्यानंतर मग तेल आला डाळिंबावरती. मग आम्ही काय झालं की आमचे मित्र होते शेतकरी संघटनेचे नरेंद्र आयरे, ते आणि आम्ही याला गेलो, कोइंबतूरला गेलो. मग कोइंबतूरला आवळा परिषद होती. आवळा परिषदेमध्ये आम्हाला शेवग्याची कोइंबतूर व्हरायटी PKM1 आणि PKM2 मिळाली. मग त्याच्यानंतर ती व्हरायटी आणली आणि त्या व्हरायटी आणल्यानंतर मग शेवग्याचा आम्ही प्रसार केला आणि मग शेवग्याच्या लागवडी वाढल्या आणि शेवग्याचे पैसे मिळायला लागले. मग आम्ही गुजरातला पण गेलो. गुजरातला सरगवी व्हरायटी शेवग्याची ती पण आणली होती, परंतु ती काही जास्त डेव्हलप झाली नाही आणि शेवग्याचे मोठ्या प्रमाणात. आता इथे कुठली व्हरायटी आहे बापूसाहेब? PKM1 आहे. PKM1 आहे. कारण डाळिंबाचा पैसा मिळत होता तर डाळिंबाला पर्याय म्हणून फक्त शेवगा एक निवड चांगली झाली. तर शेवग्यामध्ये डाळिंबा इतका पैसा नाही मिळत पण बऱ्यापैकी पैसा मिळतो. बऱ्यापैकी होतो. आणि ह्या सगळं आता तुम्ही वेगवेगळी फळं घेतायत की आता जसं आवळा आहे, अंजीर आहे, बोरं आहेत, पेरू झाले, डाळिंब झालं आणि आता लिंबू पण घेताय आणि शेवगा आहे. तर या सगळ्याची निगा तुम्हाला कशी राखता येते? म्हणजे तुम्हाला प्रत्येक झाडाचं सायकल आहे, त्याला खतं घालायची आहेत, त्याचे रोगराई बघायच्या आहेत, त्याचं मार्केटिंग बघायचंय. हे सायकल बघताना याचं नियोजन कसं होतं? नियोजनाचे थोडेसे हालच होतात पण टप्प्याटप्प्याने आधी बोरींची छाटणी, नंतर मग शेवग्याची छाटणी, ड्रॅगनची छाटणी, अंजीरची छाटणी, या अशा टप्प्याटप्प्याने बरोबर शेड्यूल चालतात. मग हे काही याच्यातलं काही एक्सपोर्टला जात आहे? एक्सपोर्टला शेवगा आम्ही 2 वर्षापूर्वी एक्सपोर्टला पूर्ण 100 टन माल दिला होता. ड्रॅगन दिलं होतं. ड्रॅगन पण भरपूर दिलं. आणि बोरं लोकल मार्केटला जातात? बोरं आमची काठमांडूला गेली मागच्या वर्षी, 2 वर्षापूर्वी दिल्लीला पण गेली, कलकत्त्याला बी गेली. पण शक्यतोवर जास्त माल मालेगाव मार्केट टाकतो आम्ही. वर्षाकाठी तुम्हाला बोराचं किती मिळतं? म्हणजे किती किलो किंवा किती क्विंटल बोरं काढता तुम्ही? आम्ही एका वर्षामध्ये 120 ते 125 टन माल काढतो मॅम. 120 ते 125 टन माल काढतो. आणि त्याला 4 एकरात. तसा शेवगा किती निघतो? शेवगा आम्ही 2017 साली 7 एकर मध्ये 175 टन माल काढला होता. बर. हो, साधारणतः 100-125 टन दरवर्षाला. बरोबर. तुम्ही आता तरुण मुलं या शेती व्यवसायात येऊ पाहतात, शिक्षण पण शेतीत घेतलेलं आहे. तर तुमच्या हिशोबाने आता जे आपण बघतोय की अवकाळी आहे
किंवा दुष्काळ येतो, पाऊस पडत नाही, या सगळ्या याला कुठे टेक्नॉलॉजीची जोड पाहिजे, कुठे प्लॅनिंग पाहिजे, कुठे मॅनेजमेंट पाहिजे. आता तुम्ही सगळेजण तरुण मुलं शेती करतायत तर हो, प्लॅनिंग पाहिजेच मॅम. आता जसं 5G आलं, 5G बरोबर जिओची टेक्नॉलॉजी आली. आता नाशिकला पिंपळगाव बसवंतला भरपूर लोक आता जिओचं जे ड्रोन वगैरे ते वापरायला लागलेत. म्हणजे त्याच्यात कसं आहे, क्लायमेटचा अंदाज पहिलेच येतो. जसं आपल्याला आता मोबाईलवर बघावं लागतं किंवा हवामान खात्याच्या भरोश्यावर राहावं लागतं, तसं आता ते लवकर अलर्ट करतं. त्या गोष्टींची पण आता गरज आहे शेतकऱ्याला. आणि टेक्नॉलॉजी अजून घेतलं तर लेबरचा यावेळेस आता खूप त्रास आहे. पण आता जसं मशिनरी आल्या आहेत तसं आता हे काम कसं सोपं झालंय, कैची एकदम सोपे काम झालंय, तसं टेक्नॉलॉजीची गरज आहे आता शेतीसाठी. पण याच्यात इनोव्हेशन्स तुम्हीच तुमच्या गरजेनुसार करताय. हो, बरोबर. आणि याला जोडधंदा पण तुम्ही एक दुकानाचा दिलेला दुकानाचा दिलाय. आणि आता मोठा भाऊ आहे ना प्रवीण, आता होता तिथे, तो आता कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये, प्लस त्याचं पाण्याचं होलसेलिंगचं पण आहे. आणि बाकी भाऊ शिकतात. माझा लहान भाऊ आहे ना, तो युरोपला होता. तो त्यांनी ऍग्री केलाय 2 वर्ष याला बारामतीला, 2 वर्ष नेदरलँडला, प्लस 1 वर्ष जॉब पण केलाय. आणि आता तो इंटरकॉन लॉजिस्टिक्स म्हणून त्या कंपनीत आहे आणि चांगलं काम पण करतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम बघतोय. ते पुढे आम्हाला भविष्यात कामात येईल. त्या कामात म्हणजे अनुभव गोळा करून ते परत इथे येऊन तुमच्या सगळ्या शेतीच्या या उपक्रमात सहभागी होतील. ही सगळी शेती करताना बऱ्याच वेळा आपण असं मुलांना बोलताना ऐकतो किंवा मोठ्यांना बोलताना ऐकतो की शेतीत काही राहिलेलं नाही, आता तरुणांनी जॉब शोधा आणि वेगळे मार्ग शोधा. तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं नाही मॅम. काही शेतीमध्ये आहे, जर केलं ना व्यवस्थित तर भेटतात 2 पैसे. ते त्याला मेहनत आणि चिकाटी ही लागेल. हो. बंटी भाऊ सारखे कष्ट म्हणजे बापून नंतर बंटी भाऊ पूर्ण शेती तोच तेच सांभाळतात. आम्ही त्याचाच आदर्श घेतोय. आदर्श घेऊन आता मी पण जवळजवळ 1 महिन्यापासून आता बंटी भाऊला मदत करते. असं आमचं कॉन्ट्रीब्युट एकमेकांकडनं हे शिकतायत. जसं मोठ्यांनी बदल घडवला तशी पुढची पिढी त्यांच्या परीने बदल घडवते. तुम्हाला लक्षात येत असेल यांचं गमक कुठे आहे. जसं मी मगाशी मागच्या स्टोरीत म्हटलं की एकत्र कुटुंब पद्धती ही यांची स्ट्रेंथ आहे, तसंच काळाने येणारा बदल स्वीकारणं ही सुद्धा यांची ताकद आहे. पारंपरिक शेतीत फक्त गहू आणि बाजरी घेऊन काय आपलं भागणार नाहीये, तर त्याच्यात बदल घडवायला पाहिजे म्हणून बोरं आणली पाहिजेत. ती आल्यानंतर वेगवेगळ्या या फळांचे किंवा पिकांचे प्रयोग केले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही आता ऐकलं की किती वेगवेगळ्या व्हरायटी आणल्या, कुठून आणल्या, काय आणल्या, यासाठीचा लागणारा अभ्यास यांनी केलेला आहे. आणि त्याच्यात ते करून आता ही पुढच्या पिढीकडे ही सगळी शेती सुपूर्द करताना दिसतात. ती पुढची पिढी सुद्धा सक्षमरित्या त्या क्षेत्रात ज्ञान घेऊन, डिग्रीज घेऊन ही पुढे आलेली आहेत. आणि ते काम करताना, ते शिक्षण घेऊन हे काम करताना निश्चितच ते टेक्नॉलॉजीकडेही बघतात. असं केलं तर मला असं वाटतं की मालेगाव सारख्या भागात जिथं पाणी कमी आहे त्या भागात सुद्धा इतकं सुंदररित्या हे उत्पादन घेणं आणि हे एक सायक्लिक रोटेशननी वर्षभर उत्पादन चालू ठेवणं हे या कुटुंबाला शक्य झालेलं आहे. हे शक्य झालंय ते त्यांच्या कष्टाने, त्यांच्या मेहनतीने आणि त्यांनी वापरलेल्या प्रॅक्टिकल अप्रोचनी. काळाबरोबरचा हा बदल त्यांनी स्वीकारलाय आणि तो स्वीकारण्यातच या शेतीचं यश आहे असं आपण म्हणूयात. देशदूतची टीम या निकम कुटुंबाच्या सगळ्या या फळबागेंच्या शेतींमधून.